विठ्ठल 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 शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की नमस्कार। दिनांक 28 तारखेला याच राम मंदिरामध्ये जे आमचे पूर्वीपार वेसावा गावात त्याचा आम्ही देवदेव करतो
कुठलं पण कार्य असले का राम मंदिराच्या नावाने सुरुवात करतो. त्याच कार्याची सुरुवात आम्ही 28 तारखेला पंढरपूर वारीची सुरुवात आम्ही अभिषेक देऊन केली होती. आज पूर्ण 23 दिवस झालेत वारीला आमच्या. आज वारी पूर्ण करून वेसावा गावामध्ये उतरले आहे. मसनदेवीचं दर्शन घेऊन गंगा स्नान घेऊन म्हणजेच आम्ही दर्यासागरामध्ये सर्वांनी पाणी आंघोळ केली आणि मंदिरातून चालत चालत थेट राम मंदिरपर्यंत आलो. आज राम मंदिरामध्ये पुन्हा एकदा गंगा पूजन होऊन आज संपूर्ण वारीची सांगता होणार आहे. ती सांगताची आज आपले जंगम पुजारी तयारी करत आहेत आणि अभिषेकचे मानकरी प्रयाग कासकर जे 28 तारखेला बसले होते ते सांगता करण्यासाठी प्रयाग कासकर आज सुद्धा बसलेले आहेत. आमचे मुख्य मानकरी नितेश चाके, शशिकांत भुनगवले, हेमंत दुकाल, राजू भुस्ते, त्याचप्रमाणे अविनाश पाटील, केवळ गागी संपूर्णच आहेत. फक्त हँडलिंग करण्यासाठी ते आमची महत्त्वाची माणसं होती आणि त्यांच्या मानाला मान देऊन सर्व आमची लहान थोर मोठं मुलं त्यांना साथ देत होती. थोडीफार चिडचिड पण झाली पण त्यात कोणीतरी आवाज काढला मोठ्या मुलांचं, सर्वांचं ऐकलं जात होतं. भरपूर छान वारी झाली. भरपूर लोकांना भरपूर त्रास पण झाला. पण जेव्हा जेव्हा माऊलीला आम्ही आवाज दिला तेव्हा तेव्हा माऊली आमच्या पाठी उभी राहिली आणि अशा तऱ्हेने आमची वारी संपन्न झाली. आम्ही बरोबर 11 तारखेला माऊलीचं दर्शन घेतलं. त्या माऊलीच्या दर्शनासाठी आम्हाला 6.5 तास लागले. सर्व मुलं म्हणत होती एवढा त्रास आम्हाला चालण्याला झाला नाही, एवढा आम्हाला माऊलीच्या दर्शनासाठी झाला. उभं राहून राहून चालताना काहीच वाटलं नाही. पण 6 तास एका जागेवरच खाली आम्ही उभे होतो, फिरत होतो. थोड्या थोड्या सर्वांच्या पाय दुखत होते. तिथे पण आम्ही माऊलीला हाक दिली. माऊली आमचे ठामपणे आमच्या पाठीमागे उभी राहिली. खूप आनंद झाला सर्वांना. अक्षरशः माऊलीचं दर्शन घेऊन बाहेर आले. अक्षरशः सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं का वारी सक्सेस झाली. लहान लहान मुलांना घेऊन आम्ही गेलो होतो या वारीसाठी. सर्व अक्षरशः आमची मोठी माणसं आम्हाला सांगत होते, गल्लीची कार्यकारी मंडळी आम्हाला सांगत होती घाबरू नका. त्यात परत पंकज जोंचा, जगदीश भिकरू हे पण आम्हाला नेहमी मदत करतात. पंकज जोंचा ते नेहमी सांगत होते घाबरू नका, तुम्हाला काही कमी पडलं तर मला फोन करा, मी तुमच्या पाठी आहे. अशा तऱ्हेने आमची वारी आज पूर्ण संपन्न झाली. पंढरीनाथ महाराज की जय. माधवाय नमः. तामनमदेवाय ओम गोविंदाय नमः. आता पाणी नम केशवाय नम नारायण नम माधवाय नम गोविंदाय नम विष्णुवाय शिवाय नम त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधराय नमः. ऋषेशाय जय